फादर ॲग्नल स्कूलमध्ये ज्या मुलाचा मृत्यू झाला 12वी इयत्तेत शिकणाऱ्या मयूर आदिनाथ डांबळे, त्याचा मी वडील बोलतो. दिनांक 13/4/2024 रोजी स्विमिंगचा क्लास सुरू असताना तो पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. त्या क्षणी स्विमिंग पूलजवळ कोणताही कोच लाईफगार्ड उपस्थित नव्हता. त्याने मदतीसाठी हे केलं, परंतु कोणी तिथे लक्ष द्यायला नसल्यामुळे त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. एवढं होऊनही प्रशासनाने आम्हाला कोणती विचारणा केली नाही, प्रशासनाने आमची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी अशा प्रशासनाचा निषेध नोंदवतोय. आणि प्रशासनाने सगळ्यात पहिली गोष्ट, तिथे काही तकलादू लोकांची नावं पुढे केली आहेत, जी माझ्या मते त्यांनी अजिबात कोणती लाईफगार्डची ट्रेनिंग घेतलेली नाही, काही नाही. अशा व्यक्तींना तिथे त्यांनी तुम्ही रिक्रूट केलं, मग मुलांची सुरक्षा कुठून येणार? शिकणाऱ्या मुलांकडे तुमचं अजिबात 15-20 फुटापर्यंत जर शिकणाऱ्या मुलांना तुम्ही जर पाण्यात सोडत असाल तर ती चूक कुणाची आहे? याच्यात फादरनी काय तुम्हाला सपोर्ट काय? फादरनी आज आम्हाला भेटीची वेळ देत नव्हते. आम्ही जेव्हा ॲलिगेशन घेऊन गेलो निवेदन देण्यासाठी, भाऊ हा काही मोर्चा वगैरे काही नाही आहे, आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो. सगळे लोक बघितलं त्यांनी, अरे काय प्रॉब्लेम आहे, असं आहे. आम्ही पण जॉईंट होतो, तसे लोक जॉईंट झाले. हा काही निषेध मोर्चा वगैरे काही नव्हता, आम्ही जस्ट निवेदन दिलं. जेव्हा एवढ्या लोकांना प्रशासनाने पाहिलं, उत्स्फूर्तप्रमाणे जो आपल्या मनाने इथे उपस्थित आहे ते पाहून त्यांनी आम्हाला 5 लोकांना तिथे भेटीची वेळ दिली. त्यामध्ये महिला परिषदच्या सदस्य होत्या, महाराष्ट्र महिला परिषदेच्या, आणि आम्ही पालक होतो. मॅडम मी हे सांगेन की 2.5 महिने झाले आम्ही घरी वेट करतो. 2.5 महिने झाले माझा मुलगा जाऊन याला पण कसल्याही प्रकारचा संपर्क आमच्याबरोबर केला नाही. कॉलेज नाही, प्रशासनाने अजिबात नाही. ते लोक आले होते, स्मशानात विधी तिथे चालू होत्या, तेवढ्या पुरते आले आणि तिथून गेले. त्यानंतर त्यांनी आमच्याबरोबर कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट केला नाही. माझ्या मुलाच्या जीवाला किंमत नाही आहे का? याच्या जागी तुमचा मुलगा असता तर तुम्ही शांत राहिले असते का? आणि त्याच्यात दुर्लक्ष केलं. मी नाही मान्य करत दुर्लक्ष केलं. मी म्हणेन हा एक प्रकारचा घातच आहे, घात केलेला आहे माझ्या मुलाचा. कारण तो तिथे तासाला आहे की नाही, तुमचा पिरियड चालू आहे, तुमचे कोच पाण्यात उभे पाहिजे. आम्ही हे समजतो म्हणून त्यांना पाठवतो स्विमिंगला. आम्हाला याची कल्पना नाही की तुम्ही त्यांना एकटं सोडून देताय पाण्यात. आम्ही पाठवणारच नाही. पाण्याची डेप्थ एवढी 15-15 फूट शिकणाऱ्या मुलांना असते का, याची चौकशी यांनी करायला पाहिजे. तेवढ्या डेपमध्ये मुलांना पाण्यात सोडता कशी तुम्ही? फ्लोटर दिलं पाहिजे, तुम्ही उभे राहिले पाहिजे. मुलांची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे. आज माझा मुलगा गेलाय, उद्या दुसऱ्याचा जाऊ शकतो. यापूर्वी पण एक मुलगी गेली आणि ते लोक झोपलेत का? सुरक्षा करत नाही तुम्ही. लाईफ गार्ड तिथे हजर नाही काय नाही. कोणत्या क्वालिफिकेशनची लोक तुम्ही ठेवताय? ही मॅनेजमेंटची, प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांचं क्वालिफिकेशन तुम्ही चेक केलं पाहिजे. मुलांना ऍडमिशन देताना आई वडिलांचं क्वालिफिकेशन चेक करतात. क्वालिफाईड पॅरेंट्स असतील तरच मुलांना ऍडमिशन आहे. मग एवढं मॅनेजमेंट तुम्ही चालवता. स्विमिंग पूल ज्याच्यावर दिलंय 35-70 मुलं एका वेळेला पोहायला असतात. एवढ्या मुलांना सांभाळणारा माणूस क्वालिफाईड नको? कसे कोच तुम्ही ठेवले, लाईफ गार्ड ठेवले, त्यांची क्वालिफिकेशन तुम्ही चेक केली का? हे त्यांनी चेक करायला पाहिजे. आणि मी आई म्हणून हे मान्य करणार नाही. यांनी थातूरमातून दिलेली कारणं मला मान्य नाहीत, कारण मी 2.5 महिने वाट पाहिलेली आहे. आज महिला परिषदेने दखल घेतली म्हणून या गोष्टीला एवढा मोठा इश्यू झाला. एकाही विरोधी पक्षाने हे विषय उचलला नाही. मला विशेष वाटतं. मला मागे वाटत होतं की आचारसंहितेची हे आहे, परंतु मी प्रामाणिकपणे सांगेन, जे विजय नाटा साहेब आहेत त्यांनी माझ्या या प्रकरणामध्ये बरीच मदत केली. पोलीस स्टेशनपासून, हॉस्पिटलपासून ते माझ्या संपर्कात होते. त्यामुळे मी त्यांचे आभार मानेन. असे अनेक लोक आहेत, त्यांनी माझे हे सगळे सवंगळे बोलत. आता हा जो पोलीस प्रशासनाचा जर आपण पोलखोल बघितला, 304A हे कलम लावलेला आहे. आणि सरळ जर बघितलं तर अटेम्प्ट टू मर्डर आणि सामूहिकरित्या हत्या तर 307 आणि 34 कलम लावण्यात आले पाहिजे. त्यासाठी आम्ही आता वाशी पोलीस स्टेशनवर हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत. आणि आत्ता फादर ॲंगलच्या प्रिन्सिपलला तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही इथे ठिय्या आंदोलन घेणार आहे. जरी आम्हाला अटक झाली, आम्हाला कोणत्याही प्रकारचा दबाव नसताना सुद्धा यांनी अटक केली नाही, तरी आम्ही कमिशनर ऑफिसला आमचा मोर्चा वळवू. त्यामुळे फादर ॲंगलच्या प्रिन्सिपलला आणि त्यांच्या मॅनेजमेंटला आत्ता तात्काळ अटक झाली पाहिजे. कारण 2 महिने उलटून गेले तरीही पोलीस प्रशासन हे झोपलेलं आहे. म्हणजे पोलीस प्रशासन आणि फादर ॲंगलचं प्रशासन हे एकत्र आलेले आहेत काय? यांची कुठेतरी हात मिळवणे आहे का? याबद्दल प्रत्येक नागरिकाला कुठेतरी संशय आहे. म्हणून सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उत्स्फूर्तपणे हा उतरलेला आहे. कोणत्याही प्रकारचं जाहीर पद्धतीने आम्ही पब्लिसिटी केली नव्हती, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात मयूरसाठी न्याय मागण्यासाठी त्याचे नातेवाईक असतील, आमच्यासारखे मित्रपरिवार असतील, इथे आम्ही रोडवर उतरलेलो आहोत.
मयूरला न्याय, मयूरला न्याय, मयूरला न्याय.